रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं रक्तदान करण्यात आलेलं आहे। आपण साई संस्थांना देणगी सुद्धा देऊ शकता। पादुकांचं दर्शन घ्या, कृतार्थ व्हा, पुढे जाऊन आपल्याला भैया जी तो एखाद्याला जीवदान म्हणूनच करा, रक्तदान करा आणि साईंचे आशीर्वाद घ्या असं आवाहन केलेलं आहे। धन्यवाद। सर्वांनी रांगेमध्ये यावं, त्यानंतर साईंचं पादुकांचं दर्शन घ्यावं, पुढे प्रसाद घ्यावा आणि त्यानंतर महाआरतीनंतर महाप्रसादाचा लाभ घ्यावा। स्वागत। तो साईं बाबा जी की सेविकाएं, साईं बाबा जी की सेवा में इनको ड्यूटी मिली है। साईं बाबा जी ने ड्यूटी लगा रखी है। साईं बाबा जी बहुत सोच करके ड्यूटी देते हैं। तो सबसे पहले साईं बाबा संस्थान ट्रस्ट शिरडी की ओर से आपका हार्दिक स्वागत है। मेरी ओर से आप सबको ओम साई राम, जय साई राम। आरतीनंतर महाप्रसाद घ्यावा, त्या सर्वांचा लाभ आपण घ्यावा। तो ये देखिए तो साईं बाबा जी की आशीर्वाद से यहाँ पर भी ब्लड डोनेशन कैंप लगा हुआ है। आप अपनी मर्जी से यहाँ आइए, रक्तदान कीजिए। रक्तदान महादान। तो पहले साईं बाबा जी के दर्शन किए, साईं बाबा जी का आशीर्वाद लिया। तो अभी कुछ समय साईं बाबा जी के भजनों का आनंद लेते हैं।
सोन्याचा घोडा वाईन देवा सांग मला कोण देऊन रे देवा मोठी बात गुलाल गौडा वाईन मोठी बात गुलाल गौडा वाईन तो ये वो सौभाग्यशाली भक्त हैं जिनको साईं बाबा जी ने अपने चरणों में बुलाया। कल हम लोग सांगली में थे, तो आज साईं बाबा जी के आशीर्वाद से पेट, कभी कभी नाम लेने में भी गलती हो सकती है, पेट वाड़े गांव साईं बाबा जी खुद यहाँ पर साक्षात आए हैं साईं भक्तों को दर्शन देने के लिए, अपना आशीर्वाद देने के लिए। तो बहुत बड़ा सौभाग्य है इनका, जिनको साईं बाबा जी के साक्षात दर्शन इनके घर में करने का मौका मिल रहा है, आशीर्वाद लेने का मौका मिल रहा है। प्रसाद है तो प्रसाद घ्यावा।
त्यानंतर 12 वाजता महाआरती असणार आहे आणि महाआरती नंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. या सर्वांचा आपण साई भक्तांनी लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. ज्या रक्तदात्यांना शिर्डी संस्थांच्या वतीनं देणगी कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. साई संस्थान शिर्डी ज्यांना देणगी द्यायची असेल तर देणगी. सर्व साई भक्तांचं मनपूर्वक स्वागत. पहले साईं बाबा जी के रंगेतून दर्शन घ्या, साईं बाबा जी कृतार्थ का व्हा. आशीर्वाद पुढे लीजिए, उसके बाद प्रसाद साईं घ्या. बाबा जी का लाडूचा प्रसाद आहे. लीजिए. 12 वाजता बरोबर महाआरती होते आणि महाआरती नंतर महाप्रसादाला सुरुवात होते. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, कल्याणी सखी मंचच्या अध्यक्षा आदरणीय सन्माननीय विद्याताई गुलाबराव जी पोळ ताई साहेब यांचं शुभ. तो देखिए साईं बाबा जी की चीफ गेस्ट साईं बाबा जी से मिलने आई है, साईं बाबा जी से आशीर्वाद लेने आई है. ओम साई राम, जय साई राम. विजय सिंह यादव नमस्कार. तो साईं बाबा जी किसको किसको बुलाते हैं, ये साईं बाबा जी जानते हैं, ये साईं बाबा जी के भक्त जानते हैं. तो साईं बाबा जी की छोटी सी प्यारी सी चीफ गेस्ट साईं बाबा जी के श्री चरणों में आई है. दर्शन किए, दर्शन के साथ साथ आशीर्वाद लिया. ओम साई राम, जय साई राम. ये लीजिए, साईं बाबा जी को प्रणाम भी कर दिया गया. ये है हमारा महाराष्ट्र. तो ये हमारा महाराष्ट्र. सबसे पहले हम लोग बोलेंगे जय महाराष्ट्र, जय भारत. तो बहुत बड़ा सौभाग्य. देखिए साईं बाबा जी के चीफ गेस्ट नंबर 1 पे सबसे छोटी, नंबर 2 पे उससे बड़ी, नंबर 3 पे हमारे बड़े भाई साहब साईं बाबा जी से मिलने आए हैं, साईं बाबा जी के दर्शन करने आए हैं. तो साईं बाबा जी की अपार कृपा इन पर बनी रहे. ओम साई राम, जय साई राम. चलिए, आपने हंस दिया, सब कुछ हो गया. हम बोलेंगे आपको ओम साई राम, जय साई राम. साईं बाबा जी की सेविकाएं, साईं बाबा जी की बेटियां साईं बाबा जी से मिलने जा रही हैं, क्योंकि आज इनके शहर में खुद आए हैं साईं बाबा जी अपने दर्शन देने के लिए, अपना आशीर्वाद देने के लिए. ओम साई राम, जय साई राम. अन्नदान के बाद दवादान साईं बाबा की दूसरी शिक्षा. साईं बाबा जी की पुण्य नगरी शिरडी से साईं बाबा जी साक्षात इनके गांव में आए हैं. कल साईं भक्तों का सौभाग्य था, सांगली में साईं बाबा जी ने साक्षात अपने दर्शन दिए, अपना आशीर्वाद दिया. तो आज पेठ वड़गांव में साईं बाबा जी साक्षात आ चुके हैं. तो हमारे सामने हमारी बहना, मेरे को कभी अगर गलती भी कुछ हो जाए तो मैं पहले ही सॉरी बोल देता हूँ, विद्या ताई जी. तो इनका बहुत बड़ा सौभाग्य है, जिनको साईं बाबा जी ने अपने चरणों में बुलाया, साईं बाबा जी के दर्शन किए, साईं बाबा जी का आशीर्वाद लिया. और सबसे पहले विद्या ताई का श्री साईं बाबा संस्थान ट्रस्ट शिरडी की ओर से हार्दिक स्वागत है. तो साईं बाबा जी की अपार कृपा आप पर बनी रहे. आपके जो साथ बैठे हैं इनका भी बहुत बड़ा योगदान है. जैसे मेरे को पता चला, मैं उतना ही बोलता हूँ जितना सुनता हूँ. तो इनके बारे में बहुत तारीफ सुनी है. समय की कमी होने के कारण अभी इनसे हमने बात नहीं की, बाद में ज़रूर इनसे बात करेंगे. ऐसे लोगों को हमारे हिंदू धर्म में बहुत ज़रूरत है. ये लोग ऐसा कार्य करते हैं तो हम लोग आगे बढ़ते हैं. साईं बाबा जी की अपार कृपा आप सब पर बनी रहे. ओम साई राम, जय साई राम. श्री साईनाथाय नमः. ललकारीसाठी एक माईक पाहिजे. सेक्युरिटीना विनंती आहे, जरा समोर यायचं आहे. सेक्युरिटी समोर या. कार्यकर्ते थोडेसे समोर या. कार्यकर्त्यांना विनंती आहे, समोर या. रांगेतून दर्शन घ्यायला सांगा. एक ची रांग होऊ द्या आणि ज्यांचं व्हावं असा हा त्रिवेणी संगम आज आहे. आपण दर्शन घ्यावं आणि महाप्रसाद घ्यावा. ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचं आहे त्याने रक्तपूर्वक स्वागत. साई भक्तांचं मनपूर्वक स्वागत. आपण महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती आहे. आपण सर्वांनी रांगेतून यावं. चला, रांगेतून पुढे व्हायचंय. महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाप्रसादाचा सुद्धा आपण लाभ घ्यावा. सायंकाळी संगीत संध्या कार्यक्रम
भक्तिगीतांचा हा कार्यक्रम आहे, त्याचाही लाभ घ्यावा, भक्ती रसात चिंब व्हावं, सर्वांना विनंती आहे. रक्तदान शिबिर सुरू आहे. साई संस्थांच्या वतीनं रक्तदान शिबिर सुरू आहे. ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचं आहे आपण रक्तदान करू शकता, साईंचा आशीर्वाद घेऊ शकता. आपण जायचं आहे, प्रसाद घ्यायचा आहे. पुढे महाप्रसादाचं आयोजन आहे, महाप्रसादाचा सुद्धा लाभ घ्यायचा. रांगेमध्ये यायचं आहे. फोटो कोणी करायचा नाही, नाहीतर मोबाईल आपला जप्त करण्यात येईल. फोटो काढू नका, मोबाईल जप्त करण्यात येईल. समोरच्या स्क्रीनवरती लाईव्ह आपल्याला साईबाबांच्या मंदिरात दर्शन होत आहे. समोरच्या स्क्रीनवरती साईबाबांचं लाईव्ह घ्या. रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे. ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचं आहे ते रक्तदान करू शकतात, साईंचा आशीर्वाद घेऊ शकतात. लाभ घ्यावा. साईं बाबा जी के दर्शन, साईं बाबा जी का आशीर्वाद सौभाग्यशाली होता है. रांगेतून येताना ज्यांना बुलाते हैं अपने चरणों में, दान करायचं आहे त्यांनी आशीर्वाद देते हैं. अगोदरच पैसे काढून ठेवावेत आणि त्या पेटीमध्ये टाकावे. तिथे गेल्यानंतर वेळ लागू नये. ज्यांना दान करायचं आहे त्यांनी अगोदरच त्याचं नियोजन करावं. दर्शन घ्यावं आणि पुढे जावं. भक्तांचं मनपूर्वक स्वागत. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि श्री साईबाबा भक्त मंडळ आणि पादुका दर्शन समिती पेठ वडगावच्या वतीनं सर्व साई भक्तांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांनी रांगेतून दर्शन घ्या. सर्व साई भक्तांचं मनपूर्वक स्वागत. श्री साईबाबा संस्थान. तो ये हमारे साईं बाबा संस्थान शिरडी की ओर से डोनेशन काउंटर. आपकी कोई भी श्रद्धा हो, आप अपनी पॉकेट के अनुसार, श्रद्धा के अनुसार यहाँ कुछ भी दे सकते हैं. त्याचा सुद्धा लाभ घ्यावा ही विनंती आहे सर्वांना. सायंकाळी 6 वाजता संगीत संध्या भक्तिगीतांचा हा कार्यक्रम सुद्धा आहे. त्यामध्ये साई सृष्टी अवतरणार आहे, त्याचाही आपण लाभ घ्यावा. सायंकाळी 6 वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचं आहे त्यांनी रक्तदान करावं आणि साईंचा आशीर्वाद घ्यावा. ओम श्री साईनाथ समितीच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि श्री मुरलीधर दत्तू मंगळवेढा नगरात भक्तांचं मनपूर्वक स्वागत. हॅलो, सर्व साई भक्तांचं मनपूर्वक स्वागत. आपण रांगेतून दर्शन घ्यावं, कृतार्थ व्हावं. महाप्रसाद